नमस्कार मित्रांनो, बोर्डीकराला मिळाला लाल दिवा तर विटेकरांचा आमदारकीचा डबल धमाका। परभणी जिल्ह्यातील मागील वर्षभरात लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्याने अनेक राजकीय घडामोडी घडून गेल्या। ह्या राजकीय घुसळीनंतर दुसऱ्यांदा निवडून आलेले मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली, तर राजेश विटेकर यांनी अवघ्या 3 ते 4 महिन्यात विधान परिषद व विधानसभा अशा दोन्ही सभागृहाची आमदारकी पटकावली। बाकी जुने चेहरे पुन्हा राजकीय नभोगणात पुन्हा चमकत आहेत। 26 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले। उद्धव सेनेचे खासदार संजय जाधव व रासपचे महादेव जानकर यांच्यात लढत झाली। मराठा व ओबीसीचा वाद ह्या निवडणुकीत चांगलाच चिघळला होता। 4 जून पर्यंत निकालाची प्रतीक्षा करावी लागली। ह्यामध्ये खासदार जाधव यांनी बाजी मारत विजयाची हॅट्रिक साधली। 2दा आमदार राहिल्यानंतर लोकसभेत तिसऱ्यांदा विजयी होण्याची किमया त्यांना साधता आली। नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या व निवडणुकीच्या आधीच माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला। निवडणुकीच्या काळात शरद पवार गटाचे माजी आमदार सीताराम गंडात व काँग्रेसचे सुरेश नांगरे यांनी वंचित जवळ केली। शिवसेनेचे सईद खान यांनी रासप तर भाजपाचे अनंत भरोसे यांनी शिंदे सेनेची उमेदवारी घेतली। 20 नोव्हेंबरला मतदान झाले। 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली। विधानसभेत पाथरी काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांना पराभव पत्करावा लागला। जिल्ह्यातील इतर 3 आमदारांनी बाजी मारली, तर उद्धव सेनेचे राहुल पाटील यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली, तर गंगाखेडात रासपचे रत्नाकर गुट्टे, जिंतुरात भाजपच्या मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत। आमदार बोर्डीकर यांना यावेळी भाजपचे राज्यमंत्रीपद देऊन ग्रामीण विकासाची संबंधित तब्बल 5 खाती त्यांच्याकडे सोपवली आहेत। जिल्ह्यातील 10 वर्षांनंतर लाल दिवा मिळाला आहे। 12 जुलै 2024 रोजी विधान परिषदेवर आमदार झाल्या असताना पाथरीला लढलेले राजेश विटेकर यांनी विजय मिळवला। जनतेतून निवडून येत विरोधकांसमोर स्वतःला सिद्ध केले। मित्रहो, आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आमचा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आमच्या चॅनलला सबस्क्राइबर करा आणि आमचा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।